मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार काही जोडप्यांचं नातं हे अगदी त्यांची जोडी स्वर्गात जमवल्यासारखं असतं. त्यासाठी त्यांचे स्वभाव गुणधर्म जुळावे लागतात. आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक जिवलग व्यक्ती असते, तीच आपल्या आयुष्याची जोडीदार व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्यासाठी कुणीतरी प्राणसखा जगात आहे अशी आपल्याला खात्री असते. त्याला जेव्हा आपण भेटतो तेव्हा हे जगात आनंद भरून राहिलंय आणि आपल्या भोवतालाचं सारं विश्व सुंदर आहे असं आपल्याला वाटतं. प्राणसखा म्हणा किंवा जोडीदार, अनेकांना त्यांचा जोडीदार मिळून जातो आणि ते आनंदानेही राहतात. पण काहींना मात्र तो मिळत नाहीत. मग ते आपल्या योग्य जोडीदाराचा शोध घ्यायला लागतात. पण तुम्हाला असं वाटतं का की आपल्याशी मिळता जुळता जोडीदार शोधणं हे एखाद्या पदार्थाची रेसिपी जमून येण्यासारखं असतं? हो, ही उपमा नक्कीच देता येईल. एखादा पदार्थ करायची पद्धत जमली की कायमची जमून जाते. तसंच काहीचं लग्नाचं असतं. एकदा तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळाला की झालं, जन्मजन्मांतरीचं नातं तयार होतं. हीच असते प्रेमाची रेसिपी. जरी एकमेकांवर प्रचंड प्रेम असलेलं, मनापासून आणि अगदी एकमेकांसाठी आपण बनलो आहोत असं म्हणणारं जोडपं असलं तरीही ते काही प्रेमविवाहानंतर परस्पराची उत्तम मॅच ठरतीलच असं सांगता येत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही सहजपणे राहू शकता, दररोजच्या आयुष्यातील नाटकं आणि भांडणं होऊ नये, तुम्ही त्याच्याबरोबर अख्खं आयुष्य व्यतीत करू शकाल, अशा व्यक्तीशी लग्न करणं कधीही चांगलं. सगळ्यात शेवटी काय, लग्नाच्या जोड्या या स्वर्गात ठरवलेल्या असतात असं म्हणतात तेच खरं. कुणी कुणाच्या प्रेमात असाल, जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर ती व्यक्ती खरंच तुमच्या प्रेमात आहे की बहाणा करतेय, तुम्ही तुमच्या आणि तिच्या राशीच्या ज्योतिषशास्त्रातल्या ताळमेळ तपासू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या राशीचं कुठल्या राशीच्या व्यक्तीशी लग्नासाठीचं संबंध उत्तम जुळेल हे सांगता येऊ शकतं. आपल्याकडे जसं लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतात, अगदी तसा जोडीदार तुम्हाला या राशीच्या मार्गदर्शनातून मिळू शकतो. चला तर मग शोधूया, स्वर्गात ठरवलेल्या म्हणतात तशा कुठल्या राशींच्या जोड्या असतात ज्या पृथ्वीवर अवतरतात आणि त्यातून तुम्हाला साजेसा जोडीदार मिळतो. मकर राशी ही दयाळू, महत्त्वाकांक्षी, मेहनती, आशावादी आणि उत्साही मानली जाते. ते त्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ देत नाहीत किंवा ध्येयात अडथळा येऊ देत नाहीत. जर त्यांना काही करायचे असेल, मग ते कितीही कठीण असले तरीही ते साध्य करतीलच. मकर हे उत्स्फूर्त आणि सकारात्मक लोक मानले जातात, जे नेहमी गोष्टींच्या चांगल्या बाजूकडे पाहतात. मकर ही क्वचितच त्यांच्यावर कठीण काळ येऊ देत असल्याने ते सहसा थंड किंवा भावनिक असल्याचे म्हटले जात नाही. परंतु प्रत्यक्षात मकर हे त्यांच्या ध्येयाकडे वचनबद्ध आणि केंद्रित असतात. त्यांच्या जोडीदारामध्ये आवश्यक असलेल्या काही व्यक्तिमत्वाच्या गुणांवर एक नजर टाकूया. मकर राशीचे लोक दररोज स्वतःला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, म्हणून त्यांचा जोडीदार देखील त्यांच्यासारखा मेहनती असावा. मकरप्रमाणे त्यांनी देखील आपले ध्येय साध्य करण्यासाठी आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी समर्पित असले पाहिजे. मकर राशीचे लोक घाईघाईने कामे करण्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्याला गोष्टी हळू घ्यायला आवडतात. त्यांचा जोडीदार देखील त्यांच्यासारखा संयमी असावा. त्यांनी गोष्टीची घाई करू नये किंवा अस्वस्थ किंवा अधीर होऊ नये. मकर राशी ही स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी त्या सतत अति कष्ट घेतात, मात्र त्यांना जोडीदारावर अविश्वास ठेवण्याची सवय असते. अशा वेळी रोमॅन्टिक अशा मिथुन राशीची सोबत त्यांना नात्यात सुरक्षित वाटेल याची काळजी घेते. कर्क व मकर ही जोडी ही समान स्वभाव असल्याने उत्तम व यशस्वी संसार करू शकते असे सांगितले जाते. मकर राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या व मकर या देखील राशीच्या व्यक्ती आपल्यासाठी योग्य जीवनसाथी ठरतात. या लोकांच्या दृष्टीने विवाह हा सुरक्षा तसेच एकतेचे प्रतीक आहे. ते जीवनात आनंद देणारी, प्रसन्नता आणणारी जीवनसाथी शोधत असतात. विवाह व प्रेम हेच त्यांच्यासाठी जीवनाप्रमाणे आहे. यांच्या जीवनात आपल्या जीवनसाथी व मित्रांसाठी महत्त्वपूर्ण स्थान आहे. यांना बायको कार्यकुशल व चतुर मिळते. यामुळे सांसारिक जीवन सुखी होते. घराची पूर्ण जबाबदारी त्यांची पत्नी सांभाळते. हे लोक आरामात जीवन जगतात. मकर राशीवाल्या लोकांची प्रेमभावना प्रबळ असते. ते एक वेळ जेवण व पाण्याविना राहू शकतात, मात्र प्रेमाशिवाय ते राहू शकत नाहीत. या राशीचे लोक हे प्रेमीपेक्षा जास्त प्रेम करतात. प्रेमाला ते सर्वोच्च स्थान देतात. मकर राशीच्या लोकांना काही जण उदासीन प्रकृतीचे मानतात, परंतु प्रेम यांना पर्याप्त गतिशील बनवतात. घाई गर्दीने कोणाच्याही मामल्यात दखल देणे आपल्यासाठी चांगले नाही. ती व्यक्ती आपल्यासाठी किती उपयुक्त आहे याचा विचार करा. इतरांच्या प्रभावामुळे आपल्या प्रेम प्रकरणाला स्थायित्व मिळत नाही.
पत्नीच्या स्वरूपात आपण एखाद्या गृहकृत्य दक्ष मुलीचीच निवड करता। प्रेमाच्या बाबतीत ते एकनिष्ठ असतात। प्रेमात ते कोणताही त्याग करायला तयार असतात। मंडळी, पृथ्वी तत्वाच्या म्हणजे वृषभ आणि कन्या या राशींच्या व्यक्तीचं या मकर राशीच्या व्यक्तींचा संसार चांगला होऊ शकतो। जरी लोकांचा विरोध असला तरीही कर्क आणि मकर राशीच्या व्यक्तींच्या प्रेम आणि आयुष्याबद्दलच्या कल्पना समान असल्या कारणाने यांची ही जोडी उत्तम ठरू शकते।